श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा महिना मानला जातो. या महिन्यात केलेली प्रार्थना, व्रत, सेवा आणि जप झटपट देणारे असतात. आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे विशेषतः लग्न जमत नसेल, सतत अडथळे येत असतील, नातं आलं तर ते टिकत नसतील किंवा योग्य मुलगा मुलगी मिळत नसेल, तर या मार्गशीर्षात केलेली सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते. किंवा आर्थिक कर्ज झाले असतील, आर्थिक आपले अडथळे, नोकरी, व्यवसाय यामधील अडथळे अशा अशा सर्व कारणासाठी आपण या महिन्यात घरात शांत वातावरण ठेवणं, देवीला साधा नैवेद्य रोज देणं, दीप लावणं आणि मनापासून पवित्रतेने भावना ठेवणं, एवढं केलं तरी मार्गशीर्षाचं पुण्य ताबडतोब काम करतं. तर या येता पौर्णिमापासून आपल्याला सत्यनारायण करायचे आहे. सत्यनारायण 21, 11, 7 किंवा 5 विषम संख्येमध्ये आपल्याला जेवढे जमतील किंवा 108 पण सत्यनारायण करता येतात. जेवढे जमतील तेवढे आपल्याला सत्यनारायण करायचे आहे. पौर्णिमेचा दिवस हा चंद्राची पूर्ण शक्ती असणारा दिवस मानला जातो आणि या दिवशी दत्त जयंती सुद्धा आलेली आहे. या दिवशी केलेले सत्यनारायण पूजा मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. विशेषतः लग्नात अडथळे असतील, योग्य मुलगा मुलगी मिळत नसेल, नातं आलं तरी ते तुटून जातात आणि खूप वर्षे प्रयत्न करूनही जमत नसतील, तर या पौर्णिमेपासून सुरू केलेला सत्यनारायणचा हा काळ खूप फलदायी मानला जातो. या दिवशी पौर्णिमेपासून पहाटे उठून घर स्वच्छ करायचं आणि आपली पूजा मांडणी करायची आहे. तर पूजा मांडणी ही आपल्याला सायंकाळच्या वेळेसच करायची आहे. तर या पौर्णिमेला सकाळी लवकर उठून अंघोळ करून घर स्वच्छ करायचे आहे. घरातील देवघर किंवा शांत स्वच्छ जागा साफ करायची आहे. जमिनीवर थोडं पाणी शिंपडून पवित्र करायची आणि तिथे लहानशी चौकट करून ती जागा स्वच्छ करायची आहे. पाट किंवा चटई ठेवून भगवान सत्यनारायणचे चित्र किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आहे. त्यांच्या पुढे तुपाचा किंवा तीळ तेलाचा एक दिवा ठेवून दिवा लावून घ्यायचा आहे. समोर गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, तांदूळ, नारळ एवढी सामग्री घेऊन आपल्याला 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहे. सत्यनारायण कथेचे पुस्तक सुद्धा घ्यायचे आहे. या पवित्र दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी ही सत्यनारायण महाराजांची पूजा करत असताना माझ्या विवाहात येणारे अडथळे सर्वात आधी आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेताना हातात थोडं पाणी घेऊन मन शांत ठेवून हळू आवाजात संकल्प घ्यायचा आहे. आधी श्री गणेशाय नमः. आजच्या पवित्र पौर्णिमेच्या दिवशी मी सत्यनारायण महाराजांची पूजा करत आहे. माझ्या विवाहात येणारे सर्व अडथळे शांत होत, माझ्यासाठी योग्य जोडीदार मिळो, माझं नशीब उजळो, माझ्या मनोभावनेच्या पूर्णतेसाठी मी हे पूजा 11, 21 किंवा 7 वेळा जसं तुमची इच्छा असेल मनातून तशी तुम्ही सत्यनारायण बोला तेवढे. सत्यनारायण बाप्पा माझ्या घरी सुख, समृद्धी आणि शुभ विवाहाचा योग येवो अशी सत्यनारायण भगवानांना प्रार्थना करायची आहे. संकल्प झाल्यावर ते पाणी देवाच्या पायाशी सोडायचं आहे. सर्वात आधी सत्यनारायणाची मूर्ती असो, चित्र असो, त्यांवरती आपल्याला मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे. पुरुष सुक्तमचं एकदा पठण करायचं आहे. शक्य असल्यास 11 वेळा पठण करा, पण वेळ कमी असेल तर एकदा पठण केलं तरी चालेल. सत्यनारायण भगवान नमो नमः. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर 3दा पाणी शिंपडून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. गंध, हळद, कुंकू लावायचा आहे. अक्षता अर्पण करायची आहे. फुलं घालायची आहे. नारळ एका लोट्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, विड्याचे 5 पानं ठेवून, विड्याचे पानं नसतील तर आंब्याचे पानं सुद्धा घेऊ शकता. ती पानं ठेवून त्यावरती प्लेट ठेवून त्यावरती आपल्याला 1 मूठभर तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती भगवान विष्णूंची मूर्त ठेवायची आहे. विष्णूंची नसेल तर बाळकृष्णांची मूर्त ठेवायची आहे. त्यांना पिवळे फूल, अक्षदा वाहून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे. चंदनाचा तिळक लावायचा आहे. पिवळे फूल अर्पण करायचे आहे. त्याआधी सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे. 3 ज्या सुपाऱ्या सांगितल्या होत्या ती आहेत. सर्वात आधी गणपतीला अभिषेक घालून गणपतीची पूजा करायची आहे. ओम गणगणपते मंत्र. ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करून गणपती स्वरूप सुपारीला अभिषेक घातल्यानंतर त्याची मनोभाव पूजा करायची आहे. विड्याचे पान नसेल तर अक्षदा ठेवून त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्या कुळदेवीची सुपारी ठेवायची आहे. त्या कुळदेवीला सुद्धा अभिषेक घालून तिला हळद कुंकू लावून पूजा करून अक्षदा वाहून फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. वरुण देवताची सुपारी असतात तिसरी.
ती सुपारीला हळद कुंकू लावून, अभिषेक घालून हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर यानंतर दिव्याजवळ शांत बसून गोड असा साधा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम नमो नारायण नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सत्यनारायणची कथा वाचायची आहे. वेळ नसेल तर जेवढं शक्य होईल तेवढी कथा पोथी, त्यामध्ये आपल्याला 5 अध्याय दिलेले आहे, ते 5ही कथा आपल्याला वाचून घ्यायची आहे. मुख्य भावना ही आहे की पूजा करत असताना आपलं मन सुखरूप व्हायला हवं आणि माझं लग्न व्हावं यासाठी मी हे कथा करते आहेत, असे सत्यनारायण भगवानाला सांगायचं आहे. पूजा करताना मन एकदम शांत ठेवायचं आहे, घाई गडबड नको. कथा पूर्ण झाल्यानंतर हात जोडून डोळे मिटून शांत बसायचं आणि मनात हळू आवाजात म्हणायचं, सत्यनारायण महाराज, माझ्या नशिबात योग्य जोडीदार पाठवा, आमच्या घरात असलेले अडथळे दूर करा, माझ्या आयुष्यात आनंद आणि शांतता भरा, माझ्या विवाहाची वेळ आता चांगल्या प्रेमाने जोडू द्या, माझ्या मनात जशी इच्छा आहे तशी कृपा करा. ही प्रार्थना मनोकामना थेट सत्यनारायणापर्यंत पोहोचलेली आहे अशी महाराजांना प्रार्थना करा. आपल्याला गोड नैवेद्य खीर, साखर, शेवया, खीर, गोड रोटी, गोड पुरणपोळी असं काहीही नैवेद्य चालतो. शक्यतो शिरा बनवायचा आहे. या सत्यनारायणच्या कथेला गोड कमी जास्त चालतं. 1 चम्मच सुद्धा आपण सत्यनारायण भगवान समोर प्रसाद ठेवला तरी ते आनंदाने स्वीकारतात. बसून शांत मनाने ध्यान करायचं आहे. जर तुम्हाला संपूर्ण मांडणी कशी करायची हे बघायचं असेल, जर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संपूर्ण मांडणी कशी करायची ते लिहिलेलं आहे, तर तुम्ही तिथून बघून पूर्ण मांडणी करून घ्या. आणि कथेचं पुस्तक 10-20 रुपयामध्ये मिळून जातात, तर ते तुम्ही घेऊन त्यामधील कथा पूर्णपणे वाचून घ्या आणि सर्वात आधी आरती करून घ्यायची आहे. पूजा पूर्ण झाल्यावर घराच्या दारात एक तुपाचा दिवा लावायचा. दिवा लग्न दीप म्हणून लावला जातो. दिवा लावताना मनात म्हणायचं, माझ्या घराच्या दारी सुख, समृद्धी, चांगलं नशीब आणि शुभ विवाहाचा योग येऊ दे. संध्याकाळी गाईला एखादी पोळी किंवा गोड असं खायला द्या. हा उपाय गुरुदोष, शुक्रदोष, नशिबाचा अडथळा खूप कमी करतो. गोड पोळी म्हणून तुम्ही गुळाची पोळी सुद्धा गाईला दाखवू शकता. पहिली पूजा आपण पौर्णिमेपासूनच सुरुवात करायची आहे. मनोभावनेने 5 करा, 7 करा, 11, 21 किंवा 108 सत्यनारायण आपण करू शकतो. आपल्या मनाने जेवढे शक्य होतील, जेवढे जमतील तेवढे सत्यनारायण करा. याचे नियम काहीच नाही आहे. फक्त आपल्याला बाहेर कुठं जायचं असेल तर तो दिवस सोडून त्याच्या समोरचा दिवस घ्यायचा. शक्यतो गॅप पडू देऊ नका. त्या दिवशी घरात भांडण, वाईट शब्द, राग काहीही नको, कारण पूजा केलेल्या दिवशी ऊर्जेला शांतता खूप लवकर लागते. शांतता जास्त परिणाम करतात. शेवटी एवढंच की जर कुंडलीतील गुरु किंवा शुक्र याचे दोष असतील तर सत्यनारायण पूजा खूप जास्त फायदा करते. शेवटी फक्त एवढंच वाक्य बोला, गुरुदेव आणि श्रीहरी माझं नशीब उजळवा. हे वाक्य घरातल्या अडथळ्यांना हलकं करतात. येत्या पौर्णिमेपासून सुरू करा. पहिली पूजा पौर्णिमेला करा आणि उरलेल्या पूजा समोरच्या दिवसांमध्ये पूर्णपणे पार पडून घ्या. आपल्याला पूर्ण सत्यनारायण होतपर्यंत ती मांडणी तशीच ठेवायची आहे. रोज आपल्याला फुले उचलून पूजा करायची आहे. मांडणी तशीच ठेवायची आहे. धूळ धडकत दिसली तर साफ करून पुन्हा आपण मांडणी करू शकतो. सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरी लक्ष्मी स्थिर राहते, आर्थिक परिस्थिती बदलते, आर्थिक कर्ज सुद्धा या पूजेने लवकरात लवकर नाहीसे होतात. म्हणून येत्या पौर्णिमेपासून नक्कीच सत्यनारायण करा आणि त्याचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.